कामोठे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे खोटे वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांना ग्रामपंचायतीचे उपसरपंच के म्हात्रे यांनी सडेतोड उत्तर दिले। कामोठे परिसरात विकास कामाच्या नावाने ठणठण गोपाळ असणाऱ्या भाजपाच्या पोटात मते कशी मिळणार असा भीतीचा गोळा निर्माण झाला आहे। कामोठे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे। शेकापने अनेक विकास कामे करून दाखवली आहेत। ती सर्व विकास कामे नियमात केली असून पारदर्शक पद्धतीने केलेली आहेत। भाजपाने कुठलेही विकास काम न करता केवळ अनाठायी विरोधाचे दुर्दैवी राजकारण केले। आमदारांची खोटी पत्रकार परिषद हा त्याचाच परिपाक आहे, असे के म्हात्रे यांनी खोट्या पत्रकार परिषदेचा बुरखा फाडताना सांगितले। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेकाप नेत्यांची नाहक बदनामी केल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांवर 5 करोड रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे के म्हात्रे यांनी सांगितले। 3 वर्षे हा आमदार काय झोपला होता का? 3 वर्षापूर्वी जे ग्रामपंचायत माध्यमातून खरेदी झाली किंवा कामं झाली त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की काही गैरव्यवहार झालेत, तर त्यावेळेला त्यांनी येऊन किंवा त्यांचे जे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनी त्याला विरोध दर्शवला गरजेचं होता। प्रत्येक कामामध्ये प्रत्येक वस्तूच्या खरेदीमध्ये त्यांचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी पूर्णपणे सह्या केल्या, त्याला मान्यता दिलेली आहे। परंतु समोर महानगरपालिकेचं इलेक्शन येत आहे आणि कामोठा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या वसाहतीमध्ये फार मोठ्या प्रकारची कामं, विकास कामं माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहेत। हे जे आमदार आहेत त्यांनी आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा हा खोटा प्रयत्न केलेला आहे। याच्या विरुद्ध 2 ते 5 करोडचा मानहानीचा दावा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला जाब विचारू। कामोठेमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल बोलायला प्रशांत ठाकूर उभे राहतात यासारखी हास्यास्पद परिस्थिती नाही। ज्या आमदारांनी मोदी लाटेवर आपली पोळी भाजून घेतली, पक्ष बदलून जनतेशी विचारधारेशी गद्दारी केली, त्या महाशयांनी आम्हाला पारदर्शक कारभाराची अक्कल शिकवू नये असे म्हणत के म्हात्रे यांनी प्रशांत ठाकूर यांना टोला लगावला। मोदीच्या नावावर निवडून आलेला आमदार आहे, फक्त भांडवलाच्या जीवावर राजकारण करायचं, कोणतेही सर्वसामान्य प्रश्न सोडवायचे नाही अशा प्रकारची यांची राजकारण करण्याची पद्धत ही आता फार वेळ टिकणार नाहीये। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण कामोठा, खारघर, कलंबोली या पूर्ण विभागामध्ये ग्राउंड लेवलला फार मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत। माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण विभाग शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विकासाने भरभरीत केलेला आहे आणि त्या भीतीपोटी हे खोटे आरोप करण्याचं काम या ठिकाणचा जो आमदार आणि त्याचे जे काही सॅलरी पर्सन किंवा जी माणसं ती करतात, पण त्याचा जाब विचारून या ठिकाणची जनता ही शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे पूर्णपणे उभी राहील।